नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे. बघा पाऊस आलता म्हणून आला दचकटायचं चालू होते आणि बघा शिळीला बांधलं नव्हतं म्हणून शिळीला पण आता बांधून घेतलं थोडंसं खायला. तर बघू शकता ही शिळी आता खायला लागली आहे. तर पाऊस थेंब चांगली पडले, पेंड बोलल्यासारखं झालं आहे, त्याच्यामुळं दचकटं काही असं येणार नव्हती. त्याच्यामुळे बघा आलो आता आपल्या कोठ्यावर. तर आता आपली जेवण करायची. तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आवडणारा व्हिडिओ तुम्हाला. तर आमच्या जेवणामध्ये आज काय काय बनवलं ती दाखवणार आहे विशेषमध्ये. तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. इकडून आल्यात हे मॅडम आणा जेवा. तर बघा मित्रांनो, इकडं आणलंय बघा भेंडी, पण मला खायची नाही कारण मला कुत्रं चावलेलं आहे त्याच्यामुळं. तर इकडे बघा पापड पण केलेत बघा मशीनवर, त्याच्यामुळे ह्या काही पापड आणले थोडेसे मशीनवर केलेले, तेवढी जरा चांगली लागत नाही बरं का. तर आपल्यासाठी स्पेशल आणली इकडं वडी. बघू शकता इकडे वडी दिसते तुम्हाला. तर ही वडी आता वाढली आपल्याली, आता वडी खायची. आणि इकडं त्याच्यात काय ठेसा ठेसा बघा, हे ठेसा बी आवडत आहे आपल्याली. ठेसा पण खायचा. आणि इकडे बाजरीच्या भाकरी, मस्त घरच्या बाजरीच्या भाकरीला. तर तुम्ही या जेवायला. आता दुपारची वेळ झाली आमची, त्याच्यामुळं लागला जेवायला. आणि तिकडे बघा ही शिळी पण लागली खायला, तिला बांधले पहिलं काही बांधलं होतं. तर चला आम्ही आता जेवण करू. कसं झालं कसं नाही तर मग सांगतो आता. तर बघा ठेसा आहे. तर असा ठेसा कोणा खाल्लाय सांगा कमेंट करून. आपली वास तर लय भारी यायला, तोंडाला आधीच पाणी सुटलं तोंडाला आधीच पाणी सुटलं. तर ह्याच्यात तेल थोडंसं टाकायचं. तेल तर काय आहे मधीच, ह्याच्यात काय काय टाकलं बघा तुम्हाला सांगतो मी. जर कोणाला जर करायचं असेल तर सांगतो त्याच्यात बघून अंदाज. बघा शेंगदाणे, पुन्हा मीठ, पुन्हा अजून लसूण आहे ना, लसूण एवढं दिसायला मला तर, पण वास भारी यायला बघा. अजून काय टाकले एवढंच. तर कोणा खाल्ला हेच कमेंट करायला विसरू नका बघा. आणि पापड बघा, पापड कच्चे कच्चे केले तर ही काही माहीत नाही, पण मशीनवरली जरा वेगळीच लागते, घरी केलेली थोडी जरा वेगळीच लागते. तर पाऊस पडला त्याच्यामुळे थोडी चिमलीत जरा वास मारल्यासारखी लागायची. हो ना, मशीनवरली वेगळीच लागतात ना. आम्हाला येतात का तुम्हाला येतात का? आम्हाला येतात. या मस्त लागायला, पण तेवढी जरा नाही, जरा वेगळीच लागायला मशीन मुळे. बरे तर मग चला भाजी कशी झाली ते बी सांगतो तुम्हाला. तर बघा आता भाजी या जेवायला. भाजी चांगली बघा, मस्त झाली. विशेष म्हणजे आपल्याला खायचा ठेसा. अजून विशेष मध्ये ठेसा आपला भारी एकदम. बघू शकता आता हे. या तुम्ही जेवा म्हणताना तर जेवायला सांगितलं नाही. भारी झाली ठेसा, भारी या. थोडा ठेसा बी तुम्हाला खाऊन दाखवतो. चव बघू, चव चव नाही चव काय व्हायला. उष्टान फुष्टा होय, उष्टान फुष्टा काय असते भारी खायलो मस्त आहे. 2-3 तरी भाकरी खराच करायची आता. सगळ्यांना सुरत लय मोठ्या आहेत. हा का इतक्या भाकरी आणल्या तर इतक्या मला कशी सरते बघा. तर बघा घेतला ठेसा. आता काय बघतो ठेसा भारी बघा. शेतात असं लागतात बघा. ह्या का शेतामध्ये सगळं सामान असते, तेल हे सगळं. भाजी कावा कमी जास्त पडली तर खाया. तेल घेतलं थोडं ठेशामध्ये आणि आता देऊ थोडा वेळ ठेशावर खाव. मस्त आणि कांदा राहिला खायचा ठेचे बरं. इकडे फोडायचं चालू त्याला नाही ती दे मला.
बघा आणला. आता खायचा कांदा आहे. कांदा ठेचा खाल्ला, कांदा खाल्ला, भारी वाटलं. तिखट आहे लय तिखट आहे दे बाबा. बघा कुत्र्याला भाकर टाकली, लागले कुत्रा बी खायला. आपल्याला खायची म्हणले त्याला बघ टाकावंच लागते. त्याच्यामुळे दुपारचा टाईम आहे, त्याच्यामुळे त्याला बी टाकली. शिळा बांधलं होतं बघा, हिने सुद्धा सगळं खाऊन टाकलं. आता हिला अजून टाकायचं राहिले. इकडं थोडंसं काय पाला बाबीचा, ते काही थोडासा बांधायचा. बघा लागली जेवायला. ठेच्यावर लय दाब असतो आमचा, कारण ठेसा असतोय जरा चांगला. हां त्या गेलं बाहेर कुत्रं. काही नाही ये बघ भाकर खायची. भाकर ठेवून गेलं बघा, थोडंसं खडुळीनं वाजली होती. चपाती पाहिजे त्याला बी, चपाती पाहिजे बघा. हे आमच्या बारदाना रानामध्ये नग राहू दे आता. तर पापूड खातो थोडा खमंग. माहिती आहे बघा. डबल आवाळ आले. डबल इकडं आओ तोडलंच नाही. वरी गेला दसकटायचा आम्ही. काय तितकं नाही निघत. हा बसा बघ गप गप. ते बघा मित्रांनो, त्या माणसाला घास पाहिजे नाही तर हाय म्हणा कुठतरी तोडून ठेवलेला. कुठं होता ग? उकांड्याच्या कडीला. आता इथं उकांडा आला बघा, आणि उकांड्याच्या कडीला होता म्हणून घास. बघूया आहे का ती. आणि इथं तर काहीच नाही की बेन. उकांड्यात टाकलं का काय की मग. बघा हे उकांडा आहे आमचा. हे तांबाटीन बिंबाटीन काय पण टाकलं मध्ये. बघा हिरवगार असं सगळं रान झालंय. पावसाचं वातावरण झालंय. पाऊस कधी येईल त्याचीच अपेक्षा आहे, कारण पेरणीचा टाईम होऊन गेलेला आहे, पण पाऊस याय नाही. हे बघा आपल्या आंब्याची झाडं, फणसाचं झाड बघा. ह्या फणसं जर लागले का तर लय वास येतं बघा ह्याचा. तर ही फणसाचं झाड आहे बघा किती उंच गेलंय. आणि आंब्याची झाडं तुम्हाला तर माहितीच आहे. आपल्या आंबे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आंबे दाखवत असतो बघा. ही केवढले आंबे झालेत आपले, हे बघू शकता. तर त्याला घास तर काही नाही, तर त्या माणसाला आता घास तोडल्या उलचा काढा लागेल. तर आपल्याला कुटी बी करायची बघा. इकडं आपली कुटी मशीन आहे, हे बघू शकता. हे आपलं थांब की जरा करतो की बरं. आता जेवण केलं बघा. ही कोटा आपलं केलेला बघा. ह्याच्यात काहीच गळत नाही बघा, पाऊस इतका होता तरी. ह्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे आपण, हे बघा बघू शकता. हे असं मस्तपैकी सगळं केलेलं आहे कोटा, भारी एकदम. हे आपलं वासरूममध्ये बघू शकता. तिकडे शिडी बांधलेली, हे आपला आकडा. तर चला दसकट्या जायचं म्हणून महागा लागली तिकडं. अजून आपल्याला करायची अजून कुटी. चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून. जय जवान जय किसान. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.